श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचे अनुभव. मित्रांनो, प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात एक इच्छा असते, एकदा तरी स्वामींचं दर्शन व्हावं. काहींना अक्कलकोटला जाऊन दर्शन मिळतं, काहींना स्वप्नात स्वामींचं दर्शन झाल्याचा अनुभव येतो, तर काहींना संकटाच्या काळात त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते. अशा अनेक अनुभवांच्या कथा भक्तांमध्ये सांगितल्या जातात. आज आपण काही हृदयस्पर्शी अनुभव जाणून घेऊया. अनुभव 1. स्वप्नात आलेले स्वामी. एका तरुणाच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. नोकरी नव्हती, घरची परिस्थिती कठीण होती आणि मनात सतत चिंता होती. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करायचा. एक रात्री त्याला स्वप्न पडलं. त्यात एक तेजस्वी व्यक्ती त्याला डोक्यावरून हात ठेवून म्हणाली, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. सकाळी उठल्यावर त्याला एक वेगळी शांतता जाणवली. त्याने तो अनुभव स्वामींच्या दर्शनासारखा मांडला. अनुभव 2. अक्कलकोटमधील अविस्मरणीय क्षण. एक कुटुंब अनेक वर्षांपासून अक्कलकोटला जाण्याची इच्छा ठेवून होतं. शेवटी एक दिवस त्यांना ती संधी मिळाली. समाधी मंदिरात प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही विशेष घडलं नव्हतं, पण मन भरून आलं होतं. त्याने नंतर सांगितलं, आम्ही दर्शन घेतलं नाही, दर्शनाने आम्हाला स्पर्श केला. अनुभव 3. संकटात जाणवलेली उपस्थिती. एका व्यक्तीवर अचानक मोठं संकट आलं. त्याला वाटत होतं आता सर्व काही संपलं. तो रात्रभर जागा होता. तेव्हा त्याने स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. हळूहळू मन शांत होऊ लागलं. समस्या तशीच होती, पण भीती कमी झाली. तो म्हणाला, मला असं वाटलं जणू स्वामी माझ्या सोबत बसले आहेत. अनुभव 4. मंदिरातील अनोखी भेट. एक माणूस अक्कलकोटला गेला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. तो समाधीसमोर शांत बसला. थोड्या वेळाने एक वृद्ध व्यक्ती त्याच्या जवळ आली. त्यांनी 2-3 साधे शब्द सांगितले आणि निघून गेले, पण ते शब्द त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरं होती. आजही तो प्रसंगाला स्वामींची कृपा मानतो. अनुभव 5. नामस्मरणातून मिळालेली शांती. एका महिलेच्या आयुष्यात सतत तणाव होता. ती अनेक गोष्टींनी त्रस्त होती. एका मैत्रिणीने तिला रोज नामजप करण्याचा सल्ला दिला. तिने सुरुवात केली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही आठवड्यांनी तिला जाणवलं, परिस्थिती फारशी बदलली नाही, पण मन बदललं आहे आणि तिच्यासाठी तोच सर्वात मोठा अनुभव होता. स्वामींचं दर्शन नेमकं कसं असतं? मित्रांनो, स्वामींचं दर्शन म्हणजे नेहमीच डोळ्यांनी दिसणारा चमत्कार असतो असं नाही. कधी ते मनाला मिळालेली शांती असते, संकटात मिळालेलं धैर्य असतं, योग्य वेळी मिळालेला मार्ग असतो, अश्रूंमध्ये टिकून राहिलेली आशा असते आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद असते. अनेक भक्त याला स्वामींची कृपा आणि दर्शन मानतात. एक सुंदर विचारक भक्त स्वामींना म्हणाला, स्वामी, मला तुमचं दर्शन हवं आहे. मनात जणू उत्तर आलं, मी तुझ्या श्रद्धेतच आहे, मी तुझ्या नामस्मरणात आहे, मी तुझ्या विश्वासात आहे. शेवटचा संदेश मित्रांनो, प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा असतो. कुणाला स्वप्नात दर्शन होतं, कुणाला मंदिरात, कुणाला नामस्मरणात आणि कुणाला संकटातून बाहेर पडताना. पण प्रत्येक अनुभव एकच गोष्ट सांगतो, श्रद्धा जिवंत असेल तर स्वामी दूर नसतात. म्हणून मनापासून त्यांचं नाव घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.